महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींचा अभूतपूर्व निकाल जो आहे तो समोर आलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी महायुतीने मोठी बाजी मारत 235 जागांवरती विजय जो आहे तो प्राप्त केलेला आहे। दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र या ठिकाणी फक्त 50 जागांपुरती मर्यादित झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यातही काँग्रेस जो खरं तर महाराष्ट्रातला कधी काळचा मोठा पक्ष होता त्याचं पानिपत झालेलं बघायला मिळतंय। काँग्रेसला फक्त 16 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव होत असताना काँग्रेसला मात्र मोठे धक्के सुद्धा या निवडणुकीमध्ये मिळालेले बघायला मिळतात। काँग्रेसचे काही दिग्गज नेते जे आहेत त्यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। अनपेक्षित असे निकाल आलेले आहेत। हे काँग्रेसचे दिग्गज नेते नेमके कुठले आहेत तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। खरं तर सुरुवात होते ती अर्थात संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्या झालेल्या पराभवाची सगळ्यात मोठी चर्चा जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर संगमनेरमधून जवळपास 8 वेळा या विधानसभेतनं बाळासाहेब थोरात जे आहेत ते सातत्याने निवडून येत आहेत। जवळपास 40 वर्ष संगमनेरवरती त्यांचे एखादी वर्चस्व होतं। मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे अमोल खताळ जे आहेत त्यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलेला पाहायला मिळतोय। अमोल खताळ हे संगमनेरमध्ये खरं तर जायंट किलर म्हणून समोर आलेले आहेत। बाळासाहेब थोरात यांचे इतकं वर्चस्व असताना सुद्धा आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पराभव करण्यासाठी सुजय विखे पाटलांनी चांगला चंग बांधलेला होता। ते स्वतः मैदानात उतरतील का अशी सुद्धा चर्चा होत होती। मात्र या ठिकाणी जागा शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आणि अमोल खताळ जे होते उमेदवार त्यांच्यासाठी सुजय विखेंनी संगमनेर जो आहे मतदारसंघ तो पिंजून काढलेला होता आणि संगमनेरमध्ये खरं तर एक घटना घडलेली होती त्याची राज्यभर चर्चा झालेली होती ज्याच्यामध्ये देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं। त्यामुळे सहानुभूती जी आहे ती काँग्रेसला थोरातांना मिळाल्याची चर्चा होती। पण जो काही निकाल आता समोर आलेला आहे त्याच्यानुसार संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा धक्कादायक पराभव झालेला आहे। मधल्या काळात महाविकास आघाडीची बैठक बसवण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांचं नाव समोर येत होतं। मात्र संगमनेरमध्ये या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा मोठा धक्का जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। आता याच्यानंतर पुढची जी धक्कादायक जागा ज्या ठिकाणचा निकाल धक्कादायक लागलेला आहे ती आहे कराड दक्षिणची जागा। या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचा या ठिकाणून पराभव झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी जायंट किलर ठरलेले आहेत भाजपचे अतुल भोसले। खरं तर अतुल भोसले हे गेली 10 वर्ष या ठिकाणी चव्हाणांच्या विरोधात निवडणूक लढत होते पण त्यांना वारंवार पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं। पण आता पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती त्यांनी पराभवाचा आपला वचपा काढलेला पाहायला मिळतोय। खरं तर या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा गाजलेली होती। त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना कुठेतरी आंतरराष्ट्रीय मटेरियल असा त्यांचा उल्लेख केलेला होता। वैयक्तिक टीका टिप्पणी सुद्धा केलेली होती पण त्या सगळ्याचा जो आहे तो परिणाम अतुल भोसले यांच्या विजयामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतोय। ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षातल्या आपण आमदार नसताना सुद्धा सरकारच्या माध्यमातून कसा निधी आणला त्याचं नरेटिव्ह मांडण्यात आलं अतुल भोसलेंकडनं आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आपल्याला कराड दक्षिणमध्ये झालेला बघायला मिळतोय। आता निश्चित आकडेवारी आल्यानंतर समजेल की नेमकं कशा पद्धतीने हे मतदान झालेलं आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाला नेमके कोणते फॅक्टर्स कारणीभूत ठरलेत ते सुद्धा। आता याच्यानंतर तिसरा मोठा पराभव जो काँग्रेसच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नेत्यांचा झालेला आहे त्या आहेत तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा या ठिकाणी मोठा पराभव झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि या मतदारसंघातनं भाजपचे राजेश वानखेडे जे आहेत ते विजयी झालेले आहेत। खरं तर मागची 3 टर्म तिवसामधनं यशोमती ठाकूर ज्या आहेत त्या सातत्याने निवडून येत होत्या पण या ठिकाणी यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्याचा चंग भाजपने आणि त्याच पद्धतीने राणा दाम्पत्याने सुद्धा बांधलेला होता। कारण अमरावती लोकसभेमध्ये बळवंत वानखेडे यांना निवडून आणण्यात आणि नवनीत राणांना पराभूत करण्यात यशोमती ठाकूर यांचा मोठा वाटा होता। अमरावतीतनं येणाऱ्या विदर्भातनं येणाऱ्या फायर ब्रँड नेत्या काँग्रेसच्या म्हणून त्यांची ओळख आहे। गांधी कुटुंबाशी सुद्धा त्यांची जवळीक आहे पण आपली सगळी प्रचार यंत्रणा असताना इतक्या वर्षांचा राजकारणाचा इतिहास असताना सुद्धा या ठिकाणी भाजपच्या राजेश वानखेडे यांनी जो आहे तो यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभेतनं पराभव केल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्याच्यानंतर पुढची चौथी महत्त्वाची जागा जिथनं काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा पराभव झालाय ती आहे धुळे ग्रामीणची। धुळे ग्रामीणमधनं काँग्रेसचे महत्त्वाचं आणि मोठं नाव असलेले कुणाल पाटील जे सुद्धा राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जातात त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। खरं तर 5 मतदारसंघ आहेत धुळे जिल्ह्यात त्याच्यामधल्या धुळे ग्रामीणमध्ये सातत्याने काँग्रेसचे एक हाती वर्चस्व राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याआधी रोहिदास पाटील असतील आणि त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र कुणाल पाटील जे आहेत ते या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व ठेवून होते। मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये खरं तर पाटील कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपने केला पण यंदा त्यांना यश आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणावरनं भाजपचे राम बदाने जे आहेत ते या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे जरी कुणाल पाटलांचा संपर्क मोठा असला तरी सुद्धा त्याला तडा देण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या राम बदाने यांनी धुळे ग्रामीणमधनं केल्याचं पाहायला मिळतंय।
त्यानंतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा पराभव झालेला आहे, तो म्हणजे अक्कलकुवा विधानसभेतनं या ठिकाणी काँग्रेसचे दिग्गज नेते केसी पाडवी यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे। खरं तर जवळपास गेल्या 35 वर्षांपासून अक्कलकुवा विधानसभेवर केसी पाडवींचे एक हाती वर्चस्व होतं। त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे आमशा पाडवी जे आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत। खरं तर इथं तिरंगी लढत झालेली होती। हिना गावित सुद्धा या ठिकाणी भाजपच्या बंडखोर मैदानात होत्या, त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदुरबार लोकसभेची जी निवडणूक अत्यंत काटेकी टक्कर आणि इंटरेस्टिंग झालेली होती, त्यामध्ये केसी पाडव्यांचे सुपुत्र गोवाल पाडवी हे विजयी झालेले होते। तर नंदुरबार मधनं या ठिकाणी मोठं नाव असणारे विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित पराभूत झालेल्या होत्या। त्यामुळे आता ज्या पद्धतीने केसी पाडवींचा पराभव झालेला आहे, तो कुठेतरी गावित कुटुंबाने सुद्धा आपल्या मुलीच्या पराभवाचा वचपा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा बोललं जातंय। त्यामुळे आपल्याला बघायला मिळते की अक्कलकुव्यातनं केसी पाडवींचा गड या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आमशा पाडवी शिंदे गटाचे त्यांना यश आलेलं आहे। त्याच्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे सावनेर विधानसभा मतदारसंघातनं अनुजा केदार यांचं सावनेरची जी लढत होती ती अनुजा केदार विरुद्ध आशिष देशमुख अशी झालेली होती आणि या ठिकाणी आशिष देशमुख विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर हा पराभव अनुजा केदार यांचा नाहीये, तर त्यांचे पती सुनील केदार यांचा हा पराभव आहे। विदर्भातलं काँग्रेसचं मोठं आणि महत्त्वाचं नाव गेली अनेक वर्ष सावनेरमधनं ते निवडून येत आहेत, पण त्यांच्यावरती जो काही घोटाळ्याचा आरोप झालेला होता, अफरातफरीचा आरोप झालेला होता, त्याच्यानंतर त्यांना निवडणूक लढवण्यासाठी कोर्टाने बंदी घातलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या पत्नी अनुजा केदार या मतदारसंघातनं निवडणूक लढवत होत्या। पण या ठिकाणी स्वतःच्या पत्नीला निवडून आणण्यात सुनील केदार यांना यश आलेलं बघायला मिळत नाहीये। त्यामुळे केदारांचं वर्चस्व या ठिकाणी संपुष्टात आणण्यामध्ये आशिष देशमुख हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आशिष देशमुख यश आलेले असं आपल्याला म्हणावं लागतं। यानंतर पुढची महत्त्वाची जागा जिथनं काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा पराभव झालाय ती आहे कोल्हापूर दक्षिणची। खरं तर या जागेवरती जरी पराभव हा ऋतुराज पाटलांचा झालेला असला तरी सुद्धा हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय, तो म्हणजे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांना। कारण सतेज पाटील यांचं कोल्हापुरामध्ये कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये एक हाती वर्चस्व प्रस्थापित झालेलं होतं। त्यांचे परंपरागत विरोधक असणारी महाडिक फॅमिली यांचा पराभव करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं। आधी महादेवराव म्हाडकांचा त्यांनी पराभव केलेला होता, अमल म्हाडकांचा ऋतुराज पाटलांनी पराभव केलेला होता। त्यामुळे महाडिक फॅमिली कोल्हापुरात बॅकफुटला गेलेली होती। पण आता कोल्हापूर दक्षिण मध्ये या ठिकाणी विजय प्राप्त करत अमल महाडिक जे आहे ते पुन्हा एकदा आपल्या मेन पोझिशन मध्ये आलेले आहेत। महाडिक फॅमिली जे आहे तिचं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बाउन्स बॅक केलेलं आहे महाडिक फॅमिलीनं। पण सतेज पाटलांना कोल्हापुरात आधीच 10-0 असा महायुतीने धक्का दिलेला असताना ऋतुराज पाटलांचा पराभव हा त्यांच्या वैयक्तिक राजकारणाला या ठिकाणी मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय। याच्यानंतर पुढचा मोठा पराभव झालेला आहे तो म्हणजे लातूर ग्रामीण मधनं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख यांचा। खरं तर धीरज देशमुख यांचा रमेश अप्पा कराड यांनी पराभव केलेला आपल्याला बघायला मिळतोय। लातूर हा खरं तर देशमुख फॅमिलीचा गड मानला जातो। गेल्या काही दिवसांमध्ये अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी कुठेतरी मराठवाड्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण धीरज देशमुख यांच्याविषयी मतदारसंघामध्ये नाराजी होती आणि तीच नाराजी हेरून भाजपने या ठिकाणी या गडाला सुरुंग लावण्याचं काम जे ते केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। लातूर मधला खरं तर देशमुख फॅमिलीचा हा संपूर्ण प्रभाव जो आहे तो सुद्धा कमी करण्याचं भाजपने काम केले। कारण 6 जागांपैकी महायुती 5 जागांवर, तर या ठिकाणी काँग्रेस फक्त एका जागेवर आल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे धीरज देशमुखांचा पराभव हा अमित देशमुखांसाठी सुद्धा त्यांच्या राजकीय या ठिकाणी अस्तित्वासाठी सुद्धा मोठा धक्का आहे असं मानलं जातंय। त्याच्यानंतर पुढचा जो पराभव झालेला आहे तो म्हणजे दिग्रस विधानसभेतनं माणिकराव ठाकरे यांचा सुद्धा या ठिकाणी पराभव झालेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणावरून शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड जे आहेत ते पुन्हा विजयी झालेले आहेत। खरं तर आपण बघतोय की संजय राठोड हे अत्यंत वादग्रस्त नाव म्हणून परिचित झालेलं होतं। महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता, पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांची कम्युनिटी बंजारा कम्युनिटीच्या जोरावरती या ठिकाणी त्यांनी दिग्रसमधनं विजय प्राप्त केलेला आहे आणि काँग्रेसचं एकेकाळचं मोठं नाव असलेल्या माणिकराव ठाकरे यांना या ठिकाणी पराभवाची धूळ जी आहे ती चारल्याचं त्यांनी आपल्याला बघायला मिळते। याच्यानंतर पुढचा मोठा पराभव झालेला आहे तो म्हणजे भोरमधनं संग्राम थोपटे यांचा। भोरमधनं संग्राम थोपटे यांचा पराभव करत या ठिकाणी शंकर मांडेकर आहेत अजित पवार गटाचे ते विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर भोर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। अनंतराव थोपटे असतील आणि त्यांच्यानंतर या ठिकाणी संग्राम थोपटेंनी आपलं वर्चस्व जे ते भोरमध्ये निर्माण केलेलं होतं, पण या ठिकाणी शंकर मांडेकर जे आहेत त्यांना ऐनवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत घेण्यात आलं।
ते उमेदवाराची चाचपणी करत होते आणि त्यांना महायुतीतला अजित पवार गट हा पक्ष मिळाला, त्यांनी उमेदवारी घेतली आणि त्यांनी आता संग्राम थोपटेंचा पराभव केलेला आहे। भोरमधनं खरं तर लोकसभेला सुप्रिया सुळेंना चांगलं लीड मिळालेलं होतं। अनंतराव थोपटेंना आपल्यासोबत जोडून घेण्यात शरद पवार यशस्वी ठरलेले होते, पण ती बेरीज जी आहे ती आता छेदण्याचं काम या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केल्याचं दिसतंय। त्यामुळे संग्राम थोपटेंचा सुद्धा धक्कादायक पराभव भोरमधून झालेला आहे। त्याच्यानंतर शेवटचा आणि 10वा पराभव झालेला आहे, तो म्हणजे कसब्यातनं रवींद्र धंगेकर यांचा। खरं तर कसब्याची पोटनिवडणूक प्रचंड गाजलेली होती, त्यामध्ये रवींद्र धंगेकर विजयी झालेले होते, पण त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजयी होत भाजपच्या हेमंत रासनेंनी रवींद्र धंगेकर यांचा बदला जो आहे तो पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पराभवाचा वचपा त्यांनी काढलेला आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा निकाल जो आहे तो कसबा विधानसभेतनं हाती आलेला आहे। खरं तर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो कसबा विधानसभा मतदारसंघ, पण पोटनिवडणुकीमध्ये तो रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने काँग्रेसकडे गेला, पण पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला परत मिळवण्यात या ठिकाणी भाजपला यश आलेलं आहे आणि इथनं हेमंत रासने जे आहेत ते विजयी झालेले आहेत। तर हे होते काँग्रेसचे 10 महत्त्वाचे आणि मोठे नेते ज्यांच्या पराभवाचा धक्का जो आहे तो काँग्रेसला बसलेला आहे। एकीकडे काँग्रेसच्या जागा प्रचंड कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, पण दुसरीकडे मोठमोठे दिग्गज नेते, प्रस्थापित नेते या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। आता आगामी काळामध्ये या पराभवाचं चिंतन या नेत्यांकडून कसं केलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, पण काँग्रेसचे हे 10 नेते जे आहेत ते आता पराभूत झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं राजकीय करिअर आता इथून पुढे कसं असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे। काँग्रेस नेत्यांच्या या पराभवाबद्दल आणि काँग्रेसच्या एकंदर परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।